हाय नमस्कार. एवढं ऊन आहे का नाही. रात एवढं इजा लवत होत्या. आता चिखल झाला. आता दुपारची 1 वाजली. चिखल झाला म्हणजे 10-15 मिनिटं झालं चिखल झालेला. कारण कागदन ही झाकायला भटी ही झाकाय आम्ही पळालो सगळीच. आवले गरम होते. आता चूल पेटवली आणि फराळीचं बनवल्या. फराळीचं खावं म्हणलं. हा बघू शकता फराळीचं. हे माझ्यासाठी टाट नाही हा, मी फराळीचं खाल्लेलं आहे. याच्यात काढून ठेवले. बघू शकता याच्यात फराळीचं काढून ठेवलं. ती बारकं पोरकं आहे नाही तर मालकाचं, त्यासाठी म्हणलं न्यावा. मी फराळ केली आणि बाकीचं काढून ठेवलं. थोड्या शावळ्या केल्या. येतं ना आपलं बाणूमुळं मला म्हणजे लेकरांची लय माया येते. तर आज घट बसलेला दुसरा दिवस, बुधवारी घट बसलं. आज तुम्हाला मी सांगितलंच नाही, मी सोमवारी गेलते ना त्यावेळेसच धुणं सारवान काढलं होतं. कारण म्हणलं हेडेव काढायला वेळ जाण्यापेक्षा म्हणलं पटकन असं चिंध्या धुवून घ्यावं म्हणलं, आपल्याला टाईम आहे तवर. मग गेलते 11-11:30 वाजता. पाणी नेमकं सुटलं. जी म्हणता लेपटं बी धुतली आपटली मी आणि दीक्षाने कणाकणा आपटली आणि चिंध्या बी धुतल्या मी निरम्यात घालून आपटून ठेवल्या. म्हणलं वाळू घाला नाहीतर बसा. सगळ्या चिंध्या काढल्या. सगळं म्हणजे दाखवायला मला टाईमपास नव्हता. म्हणलं 10 मिनटं हेडेव काढण्यापेक्षा म्हणलं 5 मिनटाचं तेवढंच. म्हणलं 5 मिनटात किती कपडे होते म्हणून सॉरी बरं का, मी काय काढू शकलं नाही. बाकीचं आईनं केलं हळूहळू हळूहळू. आता दीक्षाची परीक्षा चालू झाली त्यामुळं मग आईनं भांडी काढली. बाणूला बघत बघत घरं धुवून घेतली, सारवून घेतलं. मग आईला उपास असतो 9 दिवसाचा. मग मला पण असतो, पण या कामामुळं म्हणलं बसत उठत धरावा. कारण एक दिवस तुम्हाला तर माहिती आहे रविवार मी धरते आणि रविवार धरत धरत ही 9 दिवसाचा धरलं नाही तर मी चक्कर येऊन पडेल. म्हणून म्हटलं की बसत उठत आपलं धरावं म्हणलं. कारण फराळीचं पण जास्त नाही, पावशेर आणलेलं आहे. पावशेरमधलं थोडं एवढं घातलं होतं भिजायला आणि तेवढंच मी घासभर खाल्लं. त्यातलं एवढंच ठेवलं आणि त्यातलंच एवढंच त्या लेकरायला चालायचं. हे काय बघू शकता. हो का, शेवाळ्या बनवल्या होत्या. म्हणलं हाय थोडं पाकिट वेचता जाईन म्हणलं, फराळीचं खाईन नाहीतर मग शेवाळ्या खाईन आहे की नाही. मग म्हणलं बसाय जाते ना तिथं आंब्या खाली. मग तिथं येतं ती पोरगं मग सारखं मऊ मऊ करतं. मग मला वाईट वाटतं ना. म्हणलं बसाय जातानी म्हणलं आता जाणारच आहे, जरा वेळ बसते. कपडे ही धुतली. तर जत्रेला या सगळ्यांनी, आमच्या इथल्या जत्रेचा लाभ घ्या. परत मनसान ताईने सांगितलं नाही यावर का सगळ्यांनी जत्रेला गरीबाच्या. तर बघू जमलं तर शूट करेन. कारण आता सुट्टी आबाळामुळं तर एवढी देणार नाहीत. पण ज्या दिवशी गाड्यावरने आहेत का नाही पौर्णिमाला सकाळनं संध्याकाळनं गारा काढायचा आणि गाड्यावरण्या बघून यायचं. आणि मग 2 दिवस चिखल थापायचा गाड्या बनण्या झाल्यावर परत जायचं. मग 4 दिवसाची सुट्टी काढली मी. मग म्हणलं 4 दिवसात म्हणलं बाणूपाशी तेवढंच आपलं वेळ हे होईन म्हणलं. कारण तुम्हाला माहिती आहे बाणू माझी बाणू एवढी समजूतदार आहे की नाही की तिला कोणत्या गोष्टीचं सांगावं असं लागत नाही. मस्त तुम्ही म्हणता ताई तिला काय कळते, तिला सगळं समजतं, लय हुशार आहे ती. तर तुम्ही म्हणत असाल ताई तुझं हसणं जरा हे दिसतंय, चेहऱ्यावर हसू आहे. तर हो, तुम्हाला तर माहिती आहे पनवेलच्या ताईनं आपल्याला मिशन पाठवली. कारण मी बाणूला बघत बघत आता कोणत्याही गोष्टी बसून करू शकते त्या मिसनीवर. म्हणून मी हसते. म्हणजे अजून आली नाही, येईन बहुतेक. कारण त्या मिसनीसाठी पण लय ताईनं त्या म्हणजे हे केलं, म्हणजे नाही का त्या ताईंचा लय प्रयत्न की माझ्यापर्यंत पटकन जावं. पण कसं असतं वेळ असतो, लांबनं यावं लागते. ती काही इथनं पनवेलहून यायची नाही, ती बाहेर देशातनं मिशन त्या ताईनं पाठवली. म्हणजे परदेशातली मिशन आहे.
म्हणजे ती मिशन बंद पडू शकत नाही. म्हणजे ताईनं ती वस्तू दिली पण बंद पडण्यासारखी बारकी वस्तू दिली नाही किंवा डुप्लिकेट वस्तू दिली नाही म्हणून बनवून त्या ताईनं स्वतः बनवून माझ्यासाठी पाठवली. का तर मला टेन्शन येऊ नये, म्हणजे बंद पडली असं तसं म्हणून स्वतःही, म्हणून त्यासाठी वेळ लागणार आहे आपल्यापर्यंत यायला. आणि वेट आणि वॉच करा, काय म्हणतात की मी थोडंसं शिकतं मारते. तर चला, मला लय खाम आला, तर जत्राला नक्कीच जाऊ, तुम्हाला पण दाखवते आमच्या इथली जत्रा. तर कसं वाटले आपल्या इकडलं गरीब काय एवढंच 5-6 आपला बाद झाला आहे का नाही. अजून चुली पुढंच आहे, गरम गरम फराळीचं खाल्लं, पावशेरच फराळीचं आणलेलं. आता ते पावशेरमध्ये 2दा भिजाय घालणार मी, म्हणजे रात्री एक घातलं आणि आता संध्याकाळी एक घालायचं. आणि संध्याकाळी घातलं की मग उद्या हिरवळ जाते, मग परवा दिवशी कुणाला तर, किंवा बटाटे तर आहेतच, बटाटे उकडायचे खायचे. आता काय करायचं भाऊ बहिणीनं, जसं आहे तसं दिवस ढकलायचं बघा, देवालाच आपली काळजी. आणि माझे आहेत की तुम्ही यूट्यूबवाले भाऊ बहिणी खूप काळजी करते, तर हेड्यावावलं असलं तर नक्कीच लाईक शेअर नक्कीच करा. आणि हा पूर्ण हेडेव बघा, लवकरच खुशखबर येणार आहे. आनंद तुम्ही पण लाभ घ्या, मी तर घेणारच आहे, पण तुम्ही पण घ्या. चला बाय.